बाप ना भैया सबसे बडा रुपया। आजकाल सर्व काही पैशांवरती अवलंबून आहे। पण एक नोट छापायला RBIला नेमका किती खर्च येतो याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा। मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की नोट छापायला मोठ्या प्रमाणात खर्च येत असेल, कारण भारतीय करन्सी जी आहे ती एक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगली मानली जाते। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया खूप चांगले आणि सुरक्षा असलेल्या नोटा छापते, तरीही नोटेचे जेवढे मूल्य असते तिच्या छापाईचा खर्च खूप कमी असतो। चला तर आपण एक एक करून समजून घेऊया। 10 रुपयाची नोट छापायला फक्त 96 पैसे लागतात, तर 20 रुपयाची नोटेसाठी खर्च येतो 95 पैसे। 50 रुपयाची नोट छापायला लागतात 1 रुपया 13 पैसे, तर 100च्या नोटेसाठी लागतात 1.77 रुपये, तर 200ची नोट छापण्यासाठी पैसे लागतात 2 रुपये 37 पैसे आणि 500 रुपयाच्या नोटेसाठी फक्त 2 रुपये 29 पैसे खर्च येतो। भारतात नोट छापण्यासाठी अत्यंत कमी खर्च येतो, कारण याचा कच्चा माल भारतातच मिळतो, त्यामुळे नोट छापण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च कमी येत असतो। ज्या नोटांमध्ये रंग बदलणारे धागे, वॉटरमार्क किंवा खूप बारीक अक्षरे असे जास्त सुरक्षा फीचर असतात त्या छापायला थोडा जास्त खर्च लागतो। म्हणूनच 100, 200 आणि 500च्या नोटांवर थोडा जास्त खर्च करावा लागतो। 500ची नोट छापायला फक्त 2 रुपये 29 पैसे लागतात, पण तिचं मूल्य 500 रुपये इतकं आहे, म्हणजे ती तिच्या खर्चाच्या 218 पट जास्त किंमत देते। म्हणूनच 500ची नोट चलनात सर्वाधिक वापरली जाते। 10 आणि 20 रुपयाच्या नोटा जास्त हाताळल्या जातात आणि लवकर फाटतात, पण 500च्या मोठ्या नोटा जास्त काळ टिकतात, त्यामुळे त्या वारंवार बदलण्याचा खर्च वाचतो। तर मित्रांनो, करन्सीबाबतची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा।